तर मित्रांनो स्वागत आहे पुन्हा तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये आणि आणि आज आमच्या भावाचं लग्न आहे अनिकेत आणि तिकडे त्याच्यासाठी आता आम्ही इथे फुलं वगैरे तोडतोय. आमचा अजून एक भाऊ कोरिओग्राफर बघायला पुढे दिरुपण आलाय आणि आमचे कलाकार मामा इकडे टाय घालताय. तर आता आम्ही ऐरोलीला आलोय आणि आता थोड्याच वेळात लग्न पण लागेल. आणि आज आमचा एक मस्त असा परफॉर्मन्स आहे जो की रोहित दादाने बसवला आहे. एकच दिवस फक्त रिहर्सल केले त्याच्यामुळे जास्त फोकस आम्ही रोहित दादावर करण्याचा प्रयत्न करू बिकॉज तो प्रॉपर डान्सर आहे, कोरिओग्राफर आहे. छोटासा येस येस. तर मित्र हा मंगल कार्यालय आहे, जानकीबाई कृष्णा मडवी मंगल कार्यालय. आणि इकडे आपल्या गाड्या सगळ्या सजून बिजून. सकाळी आता मी पण ही गाडी घेऊन आलो पनवेलवरून. छानसा असा हॉल आहे, सेटअप वगैरे एकदम ऐस आहे. एनसी अनिकेत आणि तनुजा. आणि कपल आणि ते पुढे येतात मस्त वेलकम ड्रिंक पण आहे. व्हिडिओ बघण्याआधी आम्ही सकाळच मस्त अशी लग्नाला जायच्या आधी डान्सची प्रॅक्टिस केली. जस्ट त्याचे तुम्ही काही मुवमेंट जस्ट चेरिश करा आणि नंतर मग आमचा जो रिअलवाला परफॉर्मन्स आहे तो तुम्ही नक्कीच पाहिला असेल यूट्यूबवर. तो पण आम्ही फुल्ली टाकला होता. जस्ट तोपर्यंत हे काही रिहर्सलचे जे मुवमेंट आहेत ते जस्ट बघून घ्या. हा पण एक नवऱ्याचा भाव आहे. तुझं नाव काय? आदित्य रॉय कपूर. याचा पण एक डान्स आहे ना रे? नाही करायचंच तरी पण. अरे कुठे चाललंय? अशी प्रतिज्ञा करतो की सामाजिक, धार्मिक, वैवाहिक जीवनाच्या नीती नियमाचे आणि बाबासाहेबांनी दिलेल्या 22 धर्मप्रतिज्ञेचे कधीही उल्लंघन करणार नाही. आयुष्य मागेल तनुजा हिचा पत्नी म्हणून स्वीकार करतो. ही हे समस्त जण जाहीर. आता शेवटची गाथा होत आहे आणि त्याच्यानंतर फुलं वगैरे टाकली जातात. लास्ट थोडंसं केलं जातं, सेलिब्रेशन केलं जातं. आता शेवटची बाकी आहे. प्रिपेअर्ड फॉर दॅट ओनली. जाय भाई, सुतळी बॉम्ब लावायचा तुला. हा माळ डायरेक्ट थाड. माता
मराठी लोक मस्त आमच्या मामांचा परफॉर्मन्स इथे चाललाय करावं. कधी कुठे मन वेळे गुंतले पाहिले न मी तुला कधी कुठे मन इकडं मस्तपैकी जेवणाची लाईन मोठीच्या मोठी आहे. बट रोहित दादाने आमच्या सेटिंग लावली. 3 वाट्या घेतलेल्या आहेत. 3 वाट्या घेतल्या. एक आधीच जेवायच्या आधीच आईस्क्रीम संपवलं. बट इकडे मेनू बघू शकता. खतरनाक खतरनाक काय ना काय आहे. पुरे आहेत इकडे, पनीर आहे, मटर पनीर आहे आणि बरंच काय काय. आणि इकडे आईस्क्रीमचा स्टॉल आहे. तिकडे आम्ही जेवल्यानंतर पुन्हा एकदा रोहित दा यू आर नॉट अलाव वन टाइम ओनली. असं कसं व्यवस्था आईस्क्रीमचा इकडे ढीग लावलाय. ढीग इकडे आपले फेवरेट जुलाबजाम पण आहेत. हा रोहिता जुलाबजाम पण आहेत. जुलाबजाम मस्त असा खतरनाक मेन्यू आहे व्हेज मध्ये. सुपर मित्र हो सेवायला आहे जेवायला. कसं आहे जेवण? टेस्ट केलं थोडं. काकडी खूप छान होते. नाही इकडे बडीशेप आहे, तिकडे आईस्क्रीम आहे. बडीशेप मध्ये व्हरायटी. हा ना खाऊया ना, सगळं खाऊ. आता अनिकेतला वाईट वाटेल. उगाच अनिकेत फक्त तुझ्यासाठी आहे खातं. आम्हाला भूक नव्हती.
आणि त्याच प्रकारे चम्मच चम्मच दिला आईस्क्रीम तर बाकी आहे. आहे ना, आहे भाई चॉकलेट. आता आपला नंबर कधी येतो काय माहिती यार. रोहित यार कधी यायचा, लवकर लवकर घे. चॉकलेट कुठे आहे? चॉकलेट. आणि त्याच प्रकारे चालू आहे. हा. आमचे नवरदेव, आमचे बंधू आजचे अनिकेत त्यांना नाश्ता देतात. अनिकेत दादांसाठी खास रोहित दादाने आईस्क्रीम आणलंय. बाकी तुम्ही उपाशीच राहा संध्याकाळपर्यंत. आईस्क्रीम वरतीच भागवा. आपल्याला डान्स पण करायचा भाई. आहे एवढं आता खाल्लंय, डान्स भाई होईल की नाही जरा शंका आहे. गरम आहे भाई. भाई शूट करायचा तुला.
करायचं. अरे ही अच्छा. तर मित्र मस्तपैकी आमचा डान्स झालेला आहे. एक नंबर झाला ऍक्च्युली डान्स. फुल एकदम एनर्जेटिक आणि एकदम बोलतात ना एकदम एक्सप्रेशन किंग जर आमच्या सोबत असतील तर एक्सप्रेशन किंग असेल तर काही टेन्शन नाही. लय भारी झाला. पण चुकता डान्स केलेला आहे शेवटपर्यंत आमच्या बंधू राजांनी. ऍक्च्युली मस्त झाला. एक नंबर डान्स झाला तो डान्स जरा. आणि ऍक्च्युली त्याच्यासाठी प्रिपरेशन आम्ही जास्त काही केलं नव्हतं. 1-2 दिवसामध्येच केला होता. त्याच्यामुळे जरा चुकला असेल तर माफ करा. बाकी एन्जॉय करा. चला आता आम्ही जातोय. जरा रिसेप्शन आहे. रोहित दादा थोडेसे 5 मिनिटासाठी का होईना कपडे घालतोय. याचा अर्थ असा नाही की त्याने कपडेच घातले नव्हते. आमचे मामा काय ऐकत नाहीत. हिटवर हिट देत जातले. एकदम गाण्यावर गाणं. काय बोलतो? कसे गातात आपले? तुझे कोण लागतात? कोण लागतात? गाणं गातात ते कोण लागतात? हा मग तुझे मामा बघ हिटवर हिट देत चाललेत. थांबतच नाही. प्रेझेंट दिलंस का? प्रेझेंट तुझा एकदा डान्स दाखव ना. तोबा तोबा दाखव. एक स्टेप. चला आता आपण जरा प्रेझेंट द्यायला जाऊया. आमची वाची मस्तपैकी झोपून उठले. खूप तासांनी पूर्ण लग्न हिने झोपून काढलं. कसं बघितलंय काय माहित आता. ये रे पावसावाली. एक नंबर. धीरज धीरज जाऊ दे. 6:30 वाजले अजून लग्न आटपलेलं नाही. खूप टायमिंग वर चाललेलं आहे. कंटाळलो आम्ही. आणि आता हे सगळे लोक जेवायला आले. नवरा नवरी वगैरे. दुपारचं 12:30चं लग्न. आम्ही मस्त आम्ही जेवतोय. आता जवळजवळ 6:30-7 वाजता आहेत. आता जेवायला आले. दुपारचं जेवण ठीक आहे लग्नामध्ये होत असतात. आणि इकडे ही आजची हिरो हिरोईन जोडी. बाय बाय. बस गाडीवर बसायला सांगते. बस सांगते मला बाय बाय. सो मित्र अशा पद्धतीने मस्तपैकी लग्न वगैरे झालं. त्यानंतर मग मला जायचं होतं गावी. सो मी तिथूनच पनवेलहूनच मग डायरेक्ट गावी जायची ट्रॅव्हल्स वगैरे पकडून गावी गेलो. सकाळी लेट पोचलो. आणि फायनली हा लग्नाचा जो व्लॉग आहे तो कसा वाटला हे नक्की सांगा. आणि अगेन हॅपी मॅरिड लाईफ. अनिकेत आणि वहिनी नेहमी खुश राहा. खूप प्रेमाने राहा. एवढीच आमची शुभेच्छा. अगेन विशिंग यू अ हॅपी मॅरिड लाईफ. आणि मित्र इथेच थांबू. बाय.